नमस्कार, आपला माणूस मध्ये सर्वांचं स्वागत आहे। साई आर्केड बिल्डिंगची महापूजा दरवर्षी असते। ठरल्याप्रमाणे दरवर्षी पूजा येत असते आणि आमचा प्रयत्न असतो की पूर्णपणे पूजा आनंदात पार पडावी। म्हणून त्या दिवशी सर्व सोसायटीचे सदस्य उपस्थित असतात आणि एकमेकांना सहकार्य करून ते पार पडतात। तुम्ही पाहू शकता मकर कसं बनवत आहेत, पाहिलात तुम्ही। आता सर्व सेल्फी घेताना महिला वर्ग पाहू शकता। जेवण बनवताना एका साईडला जेवण चालू आहे, महाप्रसादाची सेवा तयारी त्याची पाहू शकता तुम्ही। खूप गुण्यागोविंदाने अशी सेवा आमची चालू असते। सत्यनारायणची महापूजा आणि पूजेला जे ठरलेलं आहे जोडपं काशी म्हणून खूप छान प्रकारे जोडपं आहे। खूप छान प्रकारे सहकार्य आहे त्याचं। पाहू शकता तुम्ही। दरवर्षीची महापूजा आहे, ह्याच्यात नवीन असं काहीच नाही। थोडासा वेगळे पण म्हणजे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो आपला। आरती पाहू शकता सत्यनारायण देवाची। सर्व सदस्य उभे आहेत आणि सर्वजण त्या दिवशी सुट्टी घेत असतात। रविवार तर असतोच, तरी सुद्धा वेळात वेळ काढून सर्वजण सहकार्य करत असतातच। सोसायटीमध्ये कोणीच पाठी नसतो। पाहू शकता तुम्ही। खूप छान प्रकारे सेवा असते आमची ही सोसायटीमध्ये आणि उपस्थिती ही महत्त्वाची असते। वेळात वेळ देणं देवासाठी खूप हे सुंदर आणि स्वच्छ कार्य आहे। प्रसादाचा लाभ घेताना पाहू शकता। पण ह्यांच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला एक दिसेल की इतर सोसायटीमध्ये राहणारे शेजारचे वगैरे वगैरे गावातले लोक जे पुढारी वर्ग आहेत तोही येत असतो प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि आम्ही त्यांनाही आमंत्रण देतच असतो। या आधी येतात बिल्डिंगचे सदस्य थोडंसं दोन शब्द बोलताना पाहू शकता। आणि आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे माननीय श्री रमेश शुक्ला म्हात्रे साहेब दरवर्षी येत असतात। आम्ही त्यांना आमंत्रण देतो आणि आमच्या आमंत्रणाचा ते मान ठेवून नेहमीच हजर असतात। त्यांचं कार्य खूप मोठं आहे कोपरगावामध्ये। ते आपण एका शब्दामध्ये नाही सांगू शकत। त्यांचं कार्य खूप त्यांनी बदल घडवला आहे। माझ्या 18-19 वर्षाच्या नजरेमध्ये मी पाहिलं की त्यांनी खूप सुंदर कार्य केलेलं आहे डोंबिवली कोपरगावामध्ये। त्यांची संकल्पना पण खूप सुंदर आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये कोपर डोंबिवलीमध्ये त्यांनी जी मेहनत घेतली ते इतर पुढारी नाही घेऊ शकत। त्यांचं जे कार्य आहे खूप महान आहे, त्यांचे विचार जे आहेत खूप महान आहेत कोपर डोंबिवलीसाठी।
आणि सोसायटीमध्ये ते खूप चांगलं सांगत असतात, कसं काय करू शकतो आपण ते सांगत असतात येऊन. आणि अडीअडचणीलाही ते येत असतात. जेव्हा मध्यंतरी आमच्या बिल्डिंगवर संकट आलं होतं तेव्हाही ते धावून आले होते. अपरात्री जेव्हा आम्ही त्यांना कळवलं ते ताबडतोब आले आणि लक्ष घातलं. परंतु चालत जाण्यासाठी जागा पाहिजे ना रस्त्यावर. आपण रस्ते मोठे करतो, आता तुमची घरं तोडली, नशीब तुम्हाला बिल्डिंग मिळाली तर तुम्हाला पण तुमचं काम मी करून दिलं. एकालाही बेघर केलेले सर्वांना घरं दिली, परंतु आपण घरं तोडतो, लोकांचे गाले तोडतो, दुकानाचे गाले तोडतो, बंगले तोडतो आणि तिथे येतात कोण? फेरीवाले आणि पार्किंग. आज 25,000 रुपये सुद्धा गाडी विकत बोलली आहे. पार्किंगला जागा नाही, 40 रुपये सुद्धा गाडी घ्यायला लागली. मग त्या रस्त्यावर येतात. मग आपण ह्याच्यासाठी कामं करतो का? आणि आज माथेरान पासून बदलापूर, अंबरनाथ, कुलगाव, कल्याण पूर्व त्यांनी जे भाषण केलं ते पूर्णपणे नाही मी रेकॉर्ड केलं, थोडक्यात आहे. आणि भजन मंडळी आमची नेहमीच ते असतात आमच्याकडे आणि सुंदर प्रकारे भजन बोलतात, गातात. खूप सोसायटीचे पूर्णपणे सदस्य तलहीनाने म्हणतात की पूर्ण भजन ऐकत असतात. खूप सुंदर भजन असतं. आणि जे मंडळ आहे भजन मंडळ, त्यांचं एखादं नाव आहे मोठं, ओम साई म्हणून. ऐकू शकता तुम्ही. सोसायटीचे सदस्य असतात, ऐकत असतात. त्या माझ्या मातोश्री आहेत, कष्टाळू आहेत, मेहनती आहेत. खूप त्यांनी आयुष्यामध्ये कष्ट पोचलेत. हे आमचे अध्यक्ष महोदय चंद्रकांत म्हात्रे साहेब आणि माजी नगरसेवक पावसासाहेब आमच्या सोसायटीच्या पाहू शकता. प्रसादाचा लाभ घेताना अध्यक्ष साहेब बसलेत विचार करत.
खूप सुंदर प्रकारे हा आमचा सोहळा पार पडत असतो दरवर्षीप्रमाणे आणि खूप लोक त्याचा सहभाग घेत असतात, होत असतात आनंद. कोणी पाटील आहात ना, आम्ही सर्वांना बोलवत असतो. याच्यात कोणताही भेदभाव नसतो की कोण लहान आणि कोण छोटा. मुलांना तुम्ही पाहू शकता. संगीत कार्यक्रममध्ये लहान मुलं असतात, महिला असतात, पुरुष वर्गही असतो दरवर्षीप्रमाणे. पण मी थोडक्यात तुम्हाला लहान मुलांचंच दाखवू शकतो, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. जास्त मोठा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, छोटाच बनवलेला आहे. कारण हल्ली मोठे व्हिडिओ बनवले की बघत नाही, बोर होतात लोक. काही लोकांना शॉर्टकटमध्ये बघायला खूप छान आवडतं. तो माझा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. प्लीज.